शुभ दुपार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 9वी, विषय मराठी. या झोपडीत माझ्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. माणिक बंडोजी ठाकूर, जन्म 1909, मृत्यू 1968. संत कवी, समाज सुधारक. अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांसारख्या समाज विघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला गेला. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव यांविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. रचना प्रकार, भजन, ग्रामीण जनसमूहाचा विकास व सुस्थितीतील ग्रामजीवन हा त्यांच्या रचनांचा पाया. भाषिक सौंदर्य, साधी, सर्वसामान्यांना समजणारी, आपलीशी वाटणारी भाषा. ओघवती रसाळ भाषा, आजूबाजूला आढळणारी दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे कवितेला सामान्य लोकांच्या जवळ नेणारी किंवा नेतात. भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला म्हणजे राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. ते संत तर होतेच, पण ते पुरोगामी विचारांचे व जातीभेद, अंधश्रद्धा या विरुद्ध समाजाला जागे करणारे सुधारकही होते. ग्रामसुधारणा हाच देश सुधारणेचा पाया असे त्यांचे मत होते. महिलांची उन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, राष्ट्र व्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ, ते बलोपासक असावेत, म्हणजेच ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला. ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेत विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे. यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङ्मयाची मूल्ये कशी दडली आहेत याची सहज कल्पना येईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने नियमित दिल्ली येथील राजघाटावर म्हटले जातात, म्हणजे म्हटली जायची. त्यावेळी राष्ट्रपती भवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते. चला तर काव्याच्या स्थायी भावाचा विचार करूया. भौतिक संपन्नता व सुख यांचा फारसा संबंध नाही, कारण हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते असे तुकडोजींचे मत. आणि तेच पटवून सांगणारी त्यांची या झोपडीत माझ्या ही रचना. आर्थिक सुबत्ता सोयी देऊ शकते, पण सुख मात्र साधेपणात आहे व त्यातच शांती आणि समाधान मिळते असे तुकडोजींना वाटते. या काव्यातील गाभा घटक व मूल्ये, भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा, सर्वधर्म समभाव, समानता, लोकशाही, सामाजिक अडसरांचे निर्मूलन. या काव्याचा जर आपण आशय पाहिला तर तुकडोजी महाराज सांगतात की मिळणारी खरी सुखे ज्यात समाधान आणि आनंद असतो. मग खरे सुख कशात आहे? समाधान मानण्यात आहे.
शांती सुखाचा आनंद खरे तर चिरकाल टिकणारा असतो. आणि या दोघांची तुलना करताना त्यांनी झोपडी आणि महाल याचं उदाहरण दिलेलं आहे. महालात श्रीमंताला मिळणारी सुखे काय काय असतात तर महाल, मऊ बिछाणे, विविध प्रकारचे दिवे, कंदील, म्हणजे सगळ्या सुविधा त्यासोबत असतात. घरदार, तिजोऱ्या आणि त्याच्यावरती रक्षणासाठी दारावरती रक्षकही असतात. झोपडीमध्ये फक्त काय आहे? आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, आजूबाजूचा निसर्ग आणि त्यातून मिळणारा आनंद आहे आणि धन नाहीच, त्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती नाही. तर अशा प्रकारे त्यांनी झोपडी आणि महाल या दोघांची तुलना करून समाधान कसे मानले गेले पाहिजे याकडे लक्ष वेधले आहे. या झोपडीत माझ्या या कवितेत त्यांनी सुख आणि दुःख हे पैशावर, श्रीमंतीवर अवलंबून नसते, तर ते तुमच्या मनात समाधान असेल तर ते तुम्हाला अगदी झोपडीत सुद्धा मिळू शकते. लहानशा झोपडीत सुद्धा तुम्हाला आनंदाने, समाधानाने राहता येते. हे त्यांनी या रचनेद्वारे खूप सुंदररित्या आपणास पटवून दिले आहे. चला तर संत तुकडोजी महाराज या काव्यातून आपल्याला सुखाची महती किंवा चिरंतर सुखाचा राजमार्ग कसा सांगत आहेत ते बघूया. राजासजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. म्हणजे तुकडोजी महाराज सांगत आहेत, सर्व सुखसोयींनी युक्त राजप्रासादात राजाला जे सुख कदाचित मिळते ते मला मात्र माझ्या या झोपडीत नेहमीच प्राप्त होत आहे. म्हणजे आपल्याला आपल्या झोपडीत किती सुख मिळते हे वर्णन तुकडोजी महाराजांनी या भजनातून किंवा कवितेतून केले आहे. आणि त्यावेळेला ते आपल्याला सांगत आहेत की राजाला महालात जी सुख किंवा आनंद मिळाला असेल तोच आनंद, तीच सुखे मला माझ्या झोपडीत सुद्धा मिळत आहे. म्हणजेच मी माझ्या झोपडीत राजासारखाच राहतो आहे. माझ्या या निष्कांचन झोपडीत मला सहज साधे असे हे सुख जे मला अतिशय आनंद देऊन जाते आहे आणि चिरंतर सुखाचा राजमार्ग दाखवते आहे असे आहे. या झोपडीत राहत असताना आजूबाजूच्या निसर्गातला आनंद कसा उपभोगायला मिळतो हे सांगताना तुकडोजी महाराज पुढे म्हणतात, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. म्हणजेच मस्त मोकळ्या आकाशाखाली जमिनीवर आडवं पडून ईश्वराने उधळलेलं अगाध सौंदर्य भरभरून न्याहाळता येतं आणि त्याच्या नामस्मरणात अपरिमित सुखाचा लाभ ह्या माझ्या झोपडीत मला प्राप्त होतो. जमिनीवर झोपल्यावर आकाशात दिसणाऱ्या चांदण्यांकडे पाहून मनाला खूप समाधान मिळते, शांती मिळते, आनंद प्राप्त होतो आणि त्या शांती, त्या समाधानातून आणि आनंदातून परमेश्वराने निर्माण केलेल्या विश्वाचे कौतुक तर वाटतेच आणि ते न्याहाळताना आपल्या मुखातून परमेश्वराचे नामस्मरण अखंड सुरू राहते. आणि तुकडोजी महाराजांना यातच खरे समाधान मिळते, सुख प्राप्त होते. हे सुख, हा आनंद राजमहालातील लोकांना घेता येत नसतो, कारण तेथील अवस्था किंवा स्थिती फार वेगळी असते. ती कशी तर तुकडोजी महाराज म्हणतात, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. म्हणजे झोपडी आणि महाल यांची तुलना करत असताना सुखाच्या संदर्भात सुद्धा ते आपलं लक्ष वेधतात की राजमहालात तिजोऱ्या, त्या तिजोऱ्यांच्या रक्षणासाठी असणारे कडक पहारे, पण तरीसुद्धा काय होते, संपत्तीची चोरी होतेच. पण माझ्या झोपडीच्या दाराला मला साधी दोरीसुद्धा लावावी लागत नाही, कारण चोरी व्हावी अशी कोणत्याही प्रकारची संपत्ती त्या झोपडीत नसते. हे या ठिकाणी तुकडोजी महाराज आपल्याला सुचवत आहेत. कारण भौतिक संपत्तीहून मौल्यवान अशी एकच संपन्नता आहे, ती म्हणजे पारमार्थिक संपन्नता, जी चिरस्थायी टिकणारी आहे, ज्याची चोरी झाली तरीसुद्धा ती कमी होणारी नाही. तर तिजोरी कशासाठी वापरतो आपण सर्वसाधारण श्रीमंत लोक? कारण गरिबाच्या घरी तिजोरी सहसा नसते.
तर श्रीमंत लोकांच्याकडे जी तिजोरी असते त्यात दागदागिने ठेवलेले असतात, पैसे असतात आणि त्यामुळे ते सांभाळण्यासाठी रक्षक ठेवावा लागतो, कारण ती संपत्ती चोरीला जाऊ नये म्हणून सारखा ताण त्या व्यक्तीवरती असतो, त्यामुळे पहारा सुद्धा ठेवावा लागतो. मग एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा कधीतरी त्याच्यातून चोरी होतेच आणि आपलं साठवलेले पैसे दागदागिने चोरीला गेले की माणसाला दुःख प्राप्त होते. मग अशा प्रकारची कोणतीच अवस्था झोपडीत आपल्याला अनुभवायला मिळत नाही. दागिने नसतात, धन नसतात, पैसे नसतो, त्यामुळे झोपडीला कुलूप लावावं लागत नाही किंवा मोठे दरवाजे व त्याला अडसर वापरावा लागत नाही. त्या दाराला कड्या पण नसतात. म्हणजे कोणत्याही प्रकारची संरक्षणाची त्या झोपडीला गरज नसते, कारण त्यांना कशाचीही भीती वाटत नसते. तर अशा प्रकारे त्याने झोपडीतल्या सुखाची महती आपल्याला या कडव्यातून सांगितली आहे. पुढे तुकडोजी महाराज म्हणतात की झोपडीमध्ये मुक्तता आहे, मुक्त आनंद आहे, तसे महालाचे नसते. आणि हे सांगताना तुकडोजी महाराज म्हणतात, जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीतीन या वयाला या झोपडीत माझ्या. राजमहालात पहारे असतात, चौक्या असतात, अनेकांना तेथे जायची बंदीसुद्धा असते. सुविधा भरपूर असल्या तरी त्या सगळ्यांना सहज साध्य नसतात. त्या विशिष्ट लोकांसाठी राखीव असतात. सर्वसामान्यांना तर तेथे जायला परवानगी पण नसते किंवा ते गेले तरी तिथे त्यांना वावरण्याचे भय असते. पण माझ्या झोपडीत मात्र अशा कोणत्याही प्रकारचा अडसर नाही. इथलं सुख शाश्वत आहे, म्हणून कोणत्याही प्रकारची भीती या ठिकाणी वाटत नाही, कारण हे सुख कशावरही अवलंबून नाही. आम्हा सामान्यांना आहे त्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचं सुख प्राप्त होतं. आणि म्हणून ते सांगतात की महालात जाताना किंवा मोठ्यांच्या घरात जाताना आपल्याला काय करावी लागते, परवानगी घ्यावी लागते. कारण दारावरचे रक्षक काय करतात, चौकशी करतात, विचारतात आपल्याला काय काम आहे काय नाही ते, आणि त्याच्यानंतरच आपल्याला जायची परवानगी मिळते किंवा मिळत नाही. पण माझ्या झोपडीत मात्र कधीही कोणीही येऊ शकते, कोणीही जाऊ शकते, कारण माझ्या झोपडीत कोणालाही येण्यासाठी बंदी नाही. म्हणजे अशा प्रकारचं प्रेममय वातावरण जे आहे त्याचंच सुखाचा मार्ग दडलेला आहे, असं तुकडोजी महाराज आपल्याला सांगतात. सर्वसाधारणपणे आपल्याला सुखाची संकल्पना जरा वेगळी वाटते, कारण आपल्या दृष्टिकोनातून भौतिक सुखे म्हणजेच आपल्यासाठी काय असं समाधान देणारं किंवा आनंदाचं निदान असतं. पण तुकडोजी महाराजांची सुखाची संकल्पना खरोखर खूप विलक्षण आहे. आणि म्हणून ते पुढे म्हणता आहेत, महाली मऊ बिछाणे कंदील श्याम दाणे, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. म्हणजे महालामध्ये कोणकोणत्या प्रकारची सुखसुविधा असते याकडे तुकडोजी महाराज आपलं लक्ष वेधत आहे. काय काय असतं राजाच्या महालात? मऊ मऊ बिछाणे असतात, म्हणजे पांघरण्याचं झोपण्याचं जे साधन आहे ते काय असतं, मऊ असतं. म्हणजे ज्याच्यावर अंग टाकताच काय होते, शांत झोप येते. पण खरोखर शांत झोप येते का मऊ बिछाणे असले तरी? नाही, कारण खूप जबाबदारी असते, ताण असतो. आणि म्हणून मऊ गाद्या असल्या, उश्या असल्या, आजूबाजूला सुंदर असे दिवे लावलेले असले किंवा कंदिलं टांगलेले असले, हुंड्या टांगलेल्या असतात, झुंबर टांगलेले असतात आणि छानपैकी शांत वातावरण असतं, तरीसुद्धा तिथे शांत झोप लागत नसते. पण याच्या उलट मी मात्र माझ्या या झोपडीच्या समोर जमिनीवर काय करतो, झोपतो. कसा झोपतो? मानाने झोपतो. आणि जमिनीवर झोपल्याबरोबर आकाशाकडे बघता बघता गाढ झोप लागते. म्हणून आम्हाला जमिनीवर झोपणं सोसतं, परवडतं, आणि त्याच्यातून आम्हाला काय होतं, शांती मिळते, समाधान मिळते. का तर येथे येणाऱ्याचं स्वागत आहे, जाणाऱ्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. हे केवळ लोकांच्याच नाही तर परिस्थितीच्या बाबतीत सुद्धा असेच, कारण त्यांच्या स्थितप्रज्ञ वृत्तीने परिस्थितीचा अनुकूल आणि प्रतिकूलतेचा परिणामसुद्धा सर्वसामान्य माणसावरती होत नाही. ज्याला सुखाचा अर्थ कळतो
त्याला या गोष्टी नगण्य असतात हेच याच्यातून तुकडोजी महाराजांना सूचित करायचे आहे. कवितेच्या शेवटी तर सुखाची संकल्पना अतिशय उच्च पदाला पोहोचलेली दिसून येते. आपल्या झोपडीतल्या सौख्याला अनुभवत असताना तुकडोजी महाराज काय म्हणतात? पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. म्हणजे या ठिकाणी माझ्या झोपडीत राहण्याचं सुख पाहून देवांचा राजा इंद्र तो सुद्धा काय करतो आहे? माझे सुख पाहून मनातल्या मनात लाजून जातो आहे. कारण त्याला सुद्धा माझ्या सुखांचा प्रचंड हेवा वाटतो. एवढी प्रचंड सुख शांती माझ्या झोपडीत काय करते? नेहमीच नांदत असते. कारण माझ्या झोपडीतली शांती सौख्य प्रत्यक्ष देवेंद्रालाही लाजवेल इतकी भरभरून आहे. स्वर्गातल्या सुखांइतकेच किंवा त्यापेक्षा अधिक शाश्वत, शाश्वत म्हणजे काय? तर चिरकाल टिकणारे सुख या झोपडीत आहे. खरे आपण पाहिले तर स्वर्गाची संकल्पना ही आम्हा सर्वांना अतिप्रिय अशी वाटणारी आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही अनेक संकल्पनांना काय करत असतो? आचरणात आणत असतो. मग पाप पुण्य ह्या संकल्पनासुद्धा कशासाठी निर्माण झालेल्या आहेत? तर स्वर्गात जाण्याच्या इच्छेच्या अनुसार. आणि म्हणून आपण प्रत्येकजण खटाटोप करतो की मृत्यूनंतर आपल्याला स्वर्गात जागा मिळावी आणि सुखे प्राप्त व्हावी. तर असं हे स्वर्ग जिथे सगळी सुखे असतात, सुख समाधान आणि शांतीचा वास त्या स्वर्गात आहे अशी आपली धार्मिक संकल्पना आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आनंदमय झोपडीचे वर्णन करताना म्हटले आहे की माझ्या झोपडीत सुख समाधानाचे शांतीचे साम्राज्य आहे आणि झोपडीत एवढे पराकोटीचे सौख्य मला लाभले आहे की माझ्या या सौख्याचा हेवा प्रत्यक्ष त्या स्वर्गातल्या देवांच्या राजा इंद्राला सुद्धा हेवा वाटतो आणि माझे सुख पाहून इंद्रसुद्धा काय करतो? मनोमन लाजून जातो. तर आपल्या झोपडीतील सुखाची महती सांगणारा हा विचार तुकडोजी महाराजांनी शेवटच्या कडव्यातून सुंदररित्या व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने संत तुकडोजी महाराजांनी या काव्याद्वारे आपल्या झोपडीतल्या वैभवाचे वर्णन अतिशय सुंदर आणि साध्या शब्दात केलेले आहे. या काव्यातील नवीन शब्द आपण पाहूया. प्राप्त होणे म्हणजे मिळणे, प्रभुनाम म्हणजे देवाचे नाम घेणे किंवा नामस्मरण करणे, मज्जाव मत अधिक जाव असा ह्या शब्दाचा विग्रह आपण करू शकतो. म्हणजे जाण्यास बंदी असणे, बिछाणे गाद्या गिरड्या, कंदील श्यामदाणे म्हणजे काचेचे वेगवेगळ्या प्रकारचे जे दिवे असतात ते, बोजा म्हणजे ओझे, देवेंद्र देवांचा राजा इंद्र, विराजे राहते. काव्यातील विचार सौंदर्य, सुख भरपूर पैसा, सुबत्ता, सुखाची रेलचेल या कल्पनेला छेद देणारे भाष्य संत तुकडोजी महाराजांनी या काव्यात केलेलं आहे. खरे सुख हे केवळ पैशात न मोजता शांतता आणि समाधान किती मिळते, कशातून मिळते हे या कवितेतून संत तुकडोजी महाराजांनी खूप छान पद्धतीने पटवून दिले आहे. केवळ बाह्य सुखाची ऐहिक सुखाची रेलचेल न बघता त्यातून मिळणारा आनंद कशा स्वरूपाचा आहे हे बघण्याचा अतिशय सुंदर उपदेश संत तुकडोजी महाराजांनी या काव्यातून केला आहे. काव्यातील भाषा सौंदर्याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल. अत्यंत साधी कविता पण अनमोल असा विचार या कवितेतून संत तुकडोजी महाराजांनी मांडला आहे. तो विचार मांडत असताना अत्यंत सुंदर कल्पना वापरलेल्या आहेत. जसे पहारे आणि तिजोऱ्या, म्हणजे हे सगळं असून सुद्धा त्याच्यातून काय होत आहेत? चोऱ्या होतच आहेत. पण माझ्या झोपडीत पैसा दागदागिने काही नाही आणि जो अमाप आनंद समाधान आहे तो कोणीही चोरू शकत नाही. खरी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे असणारा आनंद समाधान आपण दुसऱ्यांच्या जीवनात जरी त्याची पेरणी केली तरी तो कमी होत नाही, उलट तो काय होतो? दिल्याने वाढतच जातो. तर जीवनाचं अतिशय सुंदर असं गमक जे आहे ते ह्या कवितेच्या सौंदर्यात आपल्याला नक्कीच गवसते. त्याचप्रमाणे या काव्यातील
आणखी सुंदर शब्द संकल्पना म्हणजे शब्दांचे सौंदर्य जे आपल्या मनाला नक्कीच आवडून जाते. जसे देवेंद्र तोही लाजे, म्हणजे देवांचा राजा इंद्र यालाही आपल्या सुखाचा हेवा वाटावा असं हे झोपडीतील सुख. म्हणजे शब्दांमधलं हे सौंदर्य आपल्याला काय होतं, मनाला पटतं, आवडतं. किंवा शांती सदा विराजे, खरे तर शांतता घरात नेहमी नांदणे हे फार महत्त्वाचे आहे. जेथे शांती विराजत असते तेथे सौख्य आणि समाधान नांदते, हे आपल्याला माहितीच आहे. आणि आणखी एक संकल्पना अशीच सुंदर आहे, आम्हा जमीन माने, म्हणजे जमिनीवर पोहणे हा काय वाटतो, सन्मान वाटतो आहे. तर ही सुंदर संकल्पना शब्दातून व्यक्त करून ह्या कवितेमधील भाषा सौंदर्य खूप सुंदर रीतीने फुलले आहे. तर अशी ही या झोपडीत माझ्या ही सुखाचा राजमार्ग दाखवणारी, चिरंतन सुखाचा राजमार्ग दाखवणारी आणि सुखाची महती वर्णन करणारी ही कविता म्हणजे तुकडोजी महाराजांचे हे भजन तुम्हाला नक्कीच समजले असेल अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद.